विद्यार्थी मित्रांनो, डिअर एस एम सर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल पाठ क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली या प्रकरणावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, अचूक पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. अ. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग. पर्याय दिले आहेत 4. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे 1. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे. विधान क्रमांक आ. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा. समोर पर्याय दिले आहेत 4. त्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे 2. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहेत. विधान क्रमांक ई. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः 4 पर्याय दिले आहेत. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे 3. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीत प्रतिकूल आहे. विधान ई. ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत पर्याय 4 दिलेले आहेत. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे 2. ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही. विधान उ. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही. पर्याय दिले आहेत 4. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे 2. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. विधान उ. अरवल्ली पर्वताच्या पायथ्याशी. 4 पर्याय दिले आहेत. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे 3. अरवल्ली पर्वताच्या पायथ्याशी माळवा पठार आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. भारताची प्राकृतिक रचना व ब्राझीलची प्राकृतिक रचना फरक स्पष्ट करायचा आहे. भारताची प्राकृतिक रचना. 1. भारताची प्राकृतिक रचना ही भारतीय भूमीच्या समुद्र सपाटीपासूनची उंची, भूउतार, खडक प्रकार इत्यादी घटकांतील विविधता विचारात घेऊन केली आहे. ब्राझीलची प्राकृतिक रचना. 1. ब्राझील देशाचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने ॲमेझॉन नदीचे खोरे आणि ब्राझीलचे पठार असे प्रामुख्याने 2 भाग पडतात. 2. भारताची प्राकृतिक रचना. भारताचे प्रमुख 5 प्राकृतिक विभाग केले आहेत. 1. हिमालय. 2. उत्तर भारतीय मैदान. 3. द्वीपकल्प. 4. किनारपट्टीचा प्रदेश. 5. द्वीपसमूह. 2. ब्राझीलची प्राकृतिक रचना. ब्राझीलचे एकूण 5 प्राकृतिक विभाग केले आहेत. 1. उच्चभूमी. 2. अजस्त्र कडा. 3. किनारी प्रदेश. 4. मैदानी प्रदेश. 5. द्वीपसमूह. 3. ब्राझीलची प्राकृतिक रचना. भारतात अतिप्राचीन पठारे व अतिउंच पर्वत आहेत. 3. ब्राझीलची प्राकृतिक रचना. ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. 4. भारताची प्राकृतिक रचना. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तसेच हा भाग विस्तीर्ण मैदानांचा आहे. 4. ब्राझीलची प्राकृतिक रचना.
उत्तरेकडील ॲमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास भारतामध्ये विस्तीर्ण मैदानी अभावानेच आढळतात. किनारी भागातही विस्तीर्ण मैदाने नाहीत. भारताची प्राकृतिक रचना. भारतात उत्तर वाहिनी, दक्षिण वाहिनी, पूर्व वाहिनी व पश्चिम वाहिनी नद्या आहेत. 5. ब्राझीलची प्राकृतिक रचना. ब्राझीलमध्ये पूर्व वाहिनी नद्या आहेत. अशा प्रकारे आपण भारताची प्राकृतिक रचना व ब्राझीलची प्राकृतिक रचना याविषयी माहिती पाहिलेली आहे. भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? भारतातील नद्यांच्या बाबतीत प्रदूषण समस्या जाणून लागली आहे. विशेषतः ज्या नद्याकाठी मोठे शहरे, तीर्थक्षेत्र, पर्यटन केंद्र, औद्योगिक वसाहती आहेत त्या भागात ही समस्या गंभीर बनते. भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील प्रमाणे उपाययोजना केलेल्या आहेत. 1. प्रत्येक राज्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. याशिवाय केंद्र शासनाची प्रदूषण नियंत्रण मंडळे आहेत. मात्र नदी प्रदूषणाची समस्या केवळ शासकीय यंत्रणेवर सुटणारी नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे आणि व्यक्तिगत पातळीद्वारे प्रयत्न करणे आवश्यक आहे. 2. नदी प्रदूषणावर मात करण्यासाठी शासनातर्फे अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. 3. गंगा नदीच्या काठी दाट लोकवस्ती असल्याने तेथील नदी प्रदूषण समस्या गंभीर बनली आहे. यासाठी केंद्र सरकारने गंगा कृती आराखडा हा प्रकल्प हाती घेतला आहे. गंगा कृती आराखड्यातील पुढील उद्दिष्टे आहेत. 1. नदीचे पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी व मत्स्य व्यवसायासाठी उपलब्ध करणे. 2. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची योजना करणे. 3. प्रेत संस्कारासाठी विद्युत दाहिनीची सोय करणे. 4. नदीकाठचा भाग स्वच्छ ठेवणे. 4. इतर नद्यासाठीही गंगा कृती आराखड्याच्या धर्तीवर आराखडे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? भारताच्या मैदानी प्रदेशाची पुढील प्रमाणे वैशिष्ट्ये आहेत. 1. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील भाग बहुतांश सखल व सपाट आहे. 2. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा असून मैदानी प्रदेशाचा उत्तर पूर्वेकडे आहे, तर पश्चिमेकडील भाग गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश असून तो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. 3. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे. 4. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक नद्या या किनाऱ्यावर उतरतात. त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्यामुळे त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत. 5. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनला आहे. पॅन्टानॉल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत? उत्तर. 1. पॅन्टानॉल या विस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे पॅन्टानॉल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. 2. पॅन्टानॉल या प्रदेशातून पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्या वाहून असून त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे या भागात संचयन होते. 3. ब्राझीलमधील उच्चभूमीच्या उतारावरून वाहणारे पाणी या भागात जमा होते. 4. अशा प्रकारे या भागात मोठ्या प्रमाणात साठलेले पाणी व गाळाचे थरावर थर जमा होत गेल्याने दलदल निर्माण झाली आहे. भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा. भारतातील नद्या उगम क्षेत्रानुसार प्रमुख 2 भागात विभागल्या आहेत. 1. हिमालयातील नद्या. 2. द्वीपकल्पावरील नद्या. 1.
द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जल विभाजक आहे. 2. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो, त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. 3. नर्मदा नदी उत्तरेकडे विंध्य पर्वत आणि दक्षिणेस सातपुडा पर्वत यांच्या दरम्यानच्या अरुंद दरीतून वाहते. प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा. अ. ॲमेझॉन नदीचे खोरे. 1. उत्तरेकडील ॲमेझॉन नदीचा उगम अँडीज पर्वतात होऊन ती पूर्वेकडे वाहत जाते व अटलांटिक महासागरात मिसळते. 2. ॲमेझॉन व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून ब्राझीलच्या उत्तर भागात विस्तीर्ण सकल मैदान तयार झाले आहे. 3. ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद म्हणजे 1300 किमी असून 2 उच्चभूमी जेथे खूप जवळ येतात तेथे ही रुंद 240 किमी इतकी कमी होते. जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. 4. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. टिप आ. हिमालय. 1. हिमालय हा भारतातील अर्वाचीन वल्ली पर्वत आहे. ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हिमालय पसरला आहे. 2. हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. 2. शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय व हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. टीप क्रमांक ई. ब्राझीलची किनारपट्टी. उत्तर. 1. ब्राझीलला सुमारे 7400 किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे 2 भाग विभागले जातात. 2. उत्तरेकडील आसामपासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्तेपर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अंटार्क्टिक किनारा असे म्हणता येईल. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा म्हणता येईल. 3. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिसळतात, त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. 4. या किनाऱ्यावर मोराजॉ बेट, माराजा उपसागर व सावो मार्कोस उपसागर आहेत. माराज हे मोठे किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टोकेक्स्टीन नद्यांच्या मुखादरम्यान तयार झाले आहे. टीप क्रमांक ई. भारताचा द्वीपकल्पीय विभाग. 1. द्वीपकल्पीय विभाग हा भारतातील सर्वात प्राचीन प्राकृतिक विभाग आहे. 2. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला हा व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. 3. यात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत. 4. यात उत्तरेकडील अरवली हा सर्वात प्राचीन वल्ली पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. 5. या विभागाचा बहुतांश भाग हा प्राचीन अग्निज व रूपांतरित खडकांचा आहे. टीप क्रमांक उ. अजस्त्र कडा. 1. ब्राझीलमधील अजस्त्र कडा हा प्राकृतिक भाग
क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. 2. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीचे उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. 3. साओ पावलो ते पोर्तो अलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते. 4. अजस्त्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे अजस्त्र कड्याच्या पलीकडे पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असे केले जाते. प्रश्न क्रमांक 4. भौगोलिक कारणे लिहा. अ. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. भौगोलिक कारण. 1. ब्राझीलच्या उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्याच्या स्वरूपात दिसून येतो. 2. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो व ही नदी पूर्वेला अटलांटिक महासागरात येऊन मिसळते. 3. साओ फ्रान्सिस्को ही नदी पूर्वेकडे वाहते व अटलांटिक महासागरात मिळते. 4. ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्याकडील भागात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. सर्व नद्या अटलांटिक महासागरात मिळतात. अशा प्रकारे ब्राझीलच्या पूर्वेकडील उतारामुळे पश्चिम वाहिन्या नद्या आढळत नाहीत. आ. भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यामध्ये विषमता आढळते. भौगोलिक कारण. 1. भारताचा पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत. या किनारपट्टीची रुंदीही कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक नद्या या किनाऱ्यावर उतरतात. त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत. 2. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनलेला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. ई. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. भौगोलिक कारण. 1. भारताचा पूर्व किनारा बंगालचा उपसागर व पूर्व घाट यांच्या दरम्यान आहे. हा प्रदेश गाळाचा बनलेला असून कमी उताराचा आहे. 2. पूर्व किनारा विस्ताराने मोठा आहे व अनेक नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांनी बनलेला आहे. 3. हा किनारा दंतूर नसल्यामुळे नैसर्गिक बंदरे कमी आहेत. म्हणून भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. ई. ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम जीवनावर जास्त होतो. भौगोलिक कारण. 1. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकवस्ती अतिशय विरळ आहे. त्यामुळे तिथे प्रदूषणाचा तितका प्रश्नच उद्भवत नाही. 2. मात्र गंगा नदीच्या खोऱ्यात सुपीक प्रदेश निर्माण झाल्याने तसेच अनुकूल हवामान व उद्योगधंदे यामुळे इथे लोकवस्ती अतिशय दाट आहे. हा भाग तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असल्याने दररोज हजारोच्या संख्येने श्रद्धाळू गंगा स्नानासाठी येतात. 3. या नदीत आंघोळ, कपडे धुणे, निर्माल्य टाकणे, प्रेत सोडणे इत्यादी अनेक कारणासाठी या नदीचा वापर केला जातो. म्हणून गंगा नदी प्रदूषित होत आहे. प्रश्न क्रमांक 5. अचूक गट ओळखा. विधान क्रमांक 1. ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम. पुढे 3 गट दिलेले आहेत. या 3 गटापैकी अचूक गट आहे 2. गियानी उच्चभूमी, ॲमेझॉन खोरे, ब्राझील उच्चभूमी. हा गट अचूक गट आहे.
आ. ब्राझीलच्या या नद्या उत्तर वाहिनी आहेत. तर आपल्यासमोर 3 गट दिलेले आहेत. या 3 गटापैकी अचूक गट आहे 1. जुरका झिंगू रागुआ हा गट अचूक आहे. ई. भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात. समोर 3 गट दिलेले आहे. यापैकी अचूक गट ओळखायचा आहे. तर अचूक गट आहे 1. कर्नाटक, महाराष्ट्र, बुंदेलखंड.